नमस्कार, मयुरी रेसिपी ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहे गाजरचा हलवा। मस्त आता थंडीच्या दिवसामध्ये गाजर मार्केटमध्ये आलेले आहेत। तर आपण या सीझनमध्ये पहिलाच गाजरचा हलवा बनवणार आहे। तर इथे आहे ना मी गाजर घेतलेत। गाजर आपण घेताना आहे ना लाल भडक असे गाजर आपल्याला घ्यायचे आहेत आणि देठाकडचा आहे ना ते हिरवा भाग असतो, तर तसा वाला घ्यायचा नाही। या प्रकारे मी जसे गाजर घेतले त्या प्रकारे घ्यायचे। 1 किलो गाजरचा हलवा आपण करणार आहे मावा वगैरे न वापरता। तर इथे मी 75 ग्रॅम तूप घेतलेलं आहे आणि 1 किलो गाजर असं किसून घेतलेलं आहे। चांगलं साल काढून घेतलं आहे आणि चांगलं किसून घेतलेलं आहे। आपल्याला गाजर ह्याच्यामध्ये किसलेला घालतो ना आपण कढईमध्ये, तेव्हा आपल्याला तूप जास्त असं गरम झालं पाहिजे आणि असा फोडणी कसं आपण देतो चटका देतो तसं चटका द्यायचा आहे गाजरच्या हलव्याला। आणि फास्ट गॅसवरती आपल्याला कलर चेंज होईपर्यंत गाजर चांगले परतून घ्यायचे। मस्त असं तुम्हाला पुढे दाखवते। गाजर चांगलं कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आणि गॅस आहे ते फास्टच ठेवलेलं आहे मी, फास्ट गॅसवरती आपल्याला हे करून घ्यायचे। आणि नंतर मग यामध्ये आपण याच्यामध्ये मावा वगैरे न घालता गाजरचा हलवा करणार आहे मस्त असा। इथे मी 100 ग्रॅम मिल्क पावडर घेतलेली आहे, म्हणजे दुधाची पावडर, आणि यामध्ये अर्धा लिटर दूध घातलेलं आहे। साय पण घातलेली आहे बरोबर। 1 लिटर दुधाची साय होती, म्हणजे जवळपास 50 ग्रॅम साय असेल। तर ती साय आणि अर्धा लिटर दूध याच्यामध्येच आपल्याला गाजर शिजून घ्यायचे मस्त असे एकदम। 10 ते 15 मिनिटं शिजून घ्यायचे। शिजून झाल्यानंतर मग त्यामध्ये मी 150 ते 200 ग्रॅम साखर घातलेली आहे। आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी गोड जास्त करू शकतो। आणि आता साखरेमध्ये आपल्याला गाजर चांगलं शिजून द्यायचे। पहिल्यांदा आपण दुधामध्ये चांगलं शिजून दिले। दुधामध्ये शिजवल्यामुळे आहे ना गाजरचा हलवा असा सॉफ्ट होतो, असा फडफडीत होत नाही आणि एकदम रसरशीत असा, म्हणजे तोंडात घातल्याबरोबर एकदम अशी मस्त टेस्ट येते गाजरच्या हलव्याची। आता आपण साखर घातली आहे आणि दूध, ह्याच्यामध्ये सर्व आपल्याला हे गाजर आहे ते गाजरचा हलवा चांगला शिजून घ्यायचा आहे आणि मध्ये मध्ये आपण हलवत राहायचं आहे। आता मीडियम गॅसवरती आपल्याला हलवा शिजून घ्यायचा आहे बघा। 10 ते 12 मिनिटानंतर मस्त असं पाणी, थोडंसं आपलं दूध जे घातलेलं आणि साखरेचं जे पाणी सुटलेलं तर ते थोडंसं कमी झालेलं आहे। आणि परत 10 ते 15 मिनिटानंतर मस्त असं हे सुक्क झालेलं आहे आणि सारखं सतत असं मी हलवत राहत होती। आणि इथे जायफळ आणि वेलची पावडर घातलेली आहे। अजून आपल्याला 5 ते 7 मिनिटं परतून घ्यायचे। आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालायचे। त्यामध्ये मी काजू, बदाम, चारोली, मनुके आणि पिस्त्याचे काप घातलेले आहेत। तर परत एकदा मिक्स करून घ्यायचे। पेशन्स ह्याच्यामध्ये आपल्याला ठेवणं गरजेचं आहे गाजरचा हलवा करताना, तरच आपला गाजरचा हलवा मस्त असा चांगला होतो। नाहीतर मग असा पचपचीत आणि चव नसलेला असा गाजरचा हलवा होतो। तर अशा पद्धतीने आता आपण अजून ह्याला 5 मिनिटं परतून घ्यायचे चांगलं असं। म्हणजे आत्ता तुम्ही कलर बघू शकताय गाजरच्या हलव्याचा, आणि त्या अजून 5 ते 7 मिनिटानंतर गाजरच्या हलव्याचा कलर बघा, थोडा कलर चेंज होतो। चांगला परतल्यामुळे तूप सुटायला सुरुवात होते। गाजरचा हलवा आपण जसं परतू तसं आपल्या गाजरच्या हलव्याला तूप सुटायला सुरुवात होते। आणि आता तूप जसं आपण घातलंय तसं गाजरचा हलवा जसं आपण परतू तसं तूप आपलं सुटत जाणार बाजूनी। आणि हा गाजरच्या हलव्याचा कलर पण चेंज होत राहणार, एकदम असा लाल भडक असा कलर होतो। असं वाटेल की गाजरच्या हलव्यामध्ये आपण कलर टाकलेला आहे। तर तुम्ही बघू शकता इथे कुठेही काही आपण कलर वगैरे वापर न करता एकदम असा लाल भडक गाजरचा हलवा होतो। काही जण सांगतात की कुकरमध्ये करा, म्हणजे न किसता झंझटमारी न करता, पण किसून जो गाजरचा हलवा होतो ना त्याला कुकरमध्ये जे शिजून जे चव येते ना त्याला ही किसलेल्याची चव येत नाही। म्हणजे आपण गाजरचा हलवा किसूनच करायचा, म्हणजे त्याला पेशन्स ठेवून हे काम करणं महत्त्वाचं आहे। गाजरचा हलवा किसून करा, कुकरमध्ये न शिजवता, एकदम भारी पद्धतीने होतो आणि चव पण त्याची 1 नंबर होते। तर तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। खात राहा आणि मस्त राहा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।